मित्रांनो, 2024चा खरीपचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्याला मंजूर झालेला आहे आणि किती टक्के मंजूर झालेला आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकासाठी अग्रिम 25% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दावे केले होते. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा पीक विमा जिल्हास्तरीय तक्रार समितीला अधिसूचना काढण्याचे, त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या प्रमाणाचे पीक विमा वाटपाचे निर्देश देण्याचे अधिकार आलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे त्या जिल्ह्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती. मित्रांनो, याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामध्ये गठीत करण्यात आलेल्या समितीचे जिल्ह्यामधील पीक नुकसानीचे आकलन करण्यात आलेले आहे. जिल्हा कृषी अध्यक्ष राजेंद्रजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामधील 5 तालुक्यामधील 30 महसूल मंडळामध्ये रँडमली सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 50%च्या जास्त नुकसान दिसून आलेले आहे. उत्पादन क्षमतेमध्ये 50%च्या वर घट झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीन या पिकासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व महसूल मंडळ या अग्रिम पीक विम्यासाठी सर्वच्या सर्व मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत. जिल्हा समिती पीक विमा निवारण केंद्र जिल्हा अधिकाऱ्याकडे सुपुत्र करण्यात आलेला आहे आणि याच अहवालाच्या आधारे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातून अग्रिम पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये तूर, कापूस, सोयाबीन, बाजरी या सर्व पिकांचं नुकसान झालं होतं. या सर्व पिकांची आकडेवारी काढून यामध्ये सोयाबीन या पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेली आहेत. यामध्ये 30 महसूल मंडळामध्ये सोयाबीनचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 3,07,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या 25% पीक विमा 150 कोटी रुपयाची रक्कम ही वितरित केली जाईल अशा प्रकारची शक्यता करण्यात आलेली आहे. मित्रांनो, इतरही जिल्ह्यामध्ये याच प्रकारे आकलन सुरू आहे. आपण पाहिले तर नांदेड असन, परभणी असन, लातूर असन, धाराशिव असन, जालना, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्हे, जवळजवळ महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यामध्ये